उन्हाळा सुरू झाला आहे आणि कैऱ्या बाजारात दिसायला लागल्या आहेत. चला तर मग आज बनवूया कैरीचं सार. त्यासाठी एका मिक्सी जारमध्ये 1 वाटी खोबरं, आपल्या रेसिपीचा कोर इन्ग्रेडियंट म्हणजेच कैरी, 2 चमचे धने, अर्धा कांदा, 3 लसणीच्या पाकळ्या, 2 मिरच्या आणि थोडीशी हळद टाकून त्याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्या. मग एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्या. तेल चांगलं गरम होऊ द्या. मग त्यात 1 चमचा राई टाकून राई चांगली तडतडू द्या. मग त्यात 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या टाका. लसणीच्या पाकळ्या चांगल्या लाल झाल्या पाहिजेत. मग त्यात कढीपत्ता टाकून कढीपत्ता चांगला तडतडला की त्यात आपण तयार केलेली पेस्ट टाका आणि मग त्यात थोडंसं पाणी टाकून तुम्हाला हवी त्यानुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या. मग चवीनुसार मीठ टाकून 10 ते 15 मिनटं कैरीचं सार चांगलं उकळून घ्या आणि अशा प्रकारे तयार आहे आपलं कैरीचं सार. ते तुम्ही गरमागरम भातासोबतही खाऊ शकता.